कौटुंबिक वादातून नवऱ्यानं पत्नी स्वाती हुबळे यांना बेदम मारहाण केली। उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर स्वाती यांच्या माहेरचे लोक आक्रमक बनले। मारहाण करणाऱ्या पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला। अखेर सोमवारी मध्यरात्री गणेश हुबळेला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली। न्यायालयानं त्याला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील बीडी कामगार वसाहतीत राहणाऱ्या स्वाती यांचा 16 ऑगस्ट 2016 रोजी शनिवार पेठेतील गणेश हुबळे याच्याशी प्रेमविवाह झाला होता। त्यांना 12 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा आहे। या दोघांचा संसार व्यवस्थित सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू झाले। पत्नी स्वातीनं सोन्याची चेन आणि फ्लॅट संदर्भात पती गणेश हुबळेला विचारणा केल्याच्या रागातून त्यानं पत्नीला बेदम मारहाण केली। ही घटना 8 दिवसांपूर्वी घडली होती। त्यानंतर स्वाती यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। दरम्यान सोमवारी दुपारी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला। या घटनेमुळे स्वातीच्या माहेरचे कुटुंबीय प्रचंड संतप्त झाले। त्यांनी सोमवारी रात्री थेट लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला। मारहाण करणाऱ्या पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तसंच पती गणेश हुबळे विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला। त्यानंतर सोमवारी मध्यरात्रीच गणेश हुबळेला पोलिसांनी अटक केली। आज त्याला न्यायालयानं 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।